चालू आहे बरं का. हे चक्र अखंड चालू आहे. आणि म्हणून आता मूळ म्हणजे कर्म झालं. कर्मानंतर त्या इच्छा झाल्या, वासना तयार झाल्या. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर सतत प्रपंचाचं चिंतन, आणि म्हणून अज्ञान वाढलं आणि ब्रह्माचं चिंतन नष्ट झालं. अज्ञानाचं इच्छावासनाचं जंगल वाढलं. आणि म्हणून आपण काय करायचं आहे, तर जसं प्रकाश आला की अंधार नष्ट होतो, अंधार आला की प्रकाश नष्ट होतो, तसं ज्ञान आलं की हे जग राहत नाही, द्वैत राहत नाही. आणि द्वैत पूर्ण घालवावं लागतं. काय सांगितलं? अविद्या म्हणा, द्वैत म्हणा, ही अविद्या किंवा द्वैत घालवल्याशिवाय आपला मोक्ष नाही. आणि अविद्येचा अज्ञानाचा परिणाम आता सांगितला, कर्म आहे, अहंकार आहे, मोह आहे, लोभ आहे. हे जे सगळे दोष आहेत, सगळे दोष जमा होतात. मग काय होतं, सगळे दोष जमा होतात. मग जसं पाण्याचं गटार होतं ना, पाण्याचं चांगलं शुद्ध पाणी, पण त्याचं गटारात रूपांतर झालं. शुद्ध आत्मा आहे, तर त्याचंसुद्धा काय झालं, तर दुष्ट मनुष्यामध्ये त्याचं रूपांतर. राक्षस सज्जन होता, परंतु काय झालं, आपलं त्यांनी धर्म सोडला, चुकीचे विचार करू लागला, चुकीचं आचरण करू लागला, आणि तो दुष्ट राक्षस झाला. नाही का, दुष्ट राक्षस झाला. म्हणूनच याला उपाय काय, तर हे धोकादायक आहे. नाही का. आता आपण पाहतो काही ठिकाणी लिहिलं असतं, आगे मत बढो, आगे खतरा आहे. नाही का. किंवा जिथं असं डीपी वगैरे असते ना, तिथं जास्त पॉवर असते, तिथं मग तिथं सांगितलेलं असतं, खतरा सांगितलेला असतो. तसा धोका, मग धोका कुठे, धोका कुठे आहे, तर देवाचा विसरणं म्हणजे चिंतन सोडणं. नाही का. तर ज्ञानमार्ग सोडणं म्हणजे रोज याचा अर्थ काय करायचा आहे, सदा नामघोष करू हरिकथा, सदा स्वरूपानुसंधान हे साधूचे लक्षण, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावे पंढरी. नाही का. मग हे किंवा कर्म जे आहे, केले कर्म झाले तेच भोगा आले. नाही का. आणि नको नको मना गुंतू माया जाळी, या सगळ्यांचा विचार करायचा आहे. आणि काही केल्यानं काय करायचं, ज्ञानाचा मार्ग सोडायचाच नाही. ज्ञानाच्या मार्गामध्ये आपण झोकून जायची. प्रपंचात तुम्हाला मी सांगतो, कितीही नुकसान झालं, कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं, तरी ते नुकसान नसतं. आपल्याला काय वाटतं, माझे 1000 रुपये गेले, 10,000 गेले, 25 लाख गेले, 50 लाख गेले, तो भ्रम आहे, ते नुकसान नसतं. आणि कोट्यवधी रुपयाची प्राप्ती झाली तरी त्याचा फायदा नसतो. ह्या फक्त स्वप्न आहे. फक्त हे स्वप्नामध्ये 50 लाख मिळाले कामाचे नाही. स्वप्नामध्ये 10-50 लाखाची चोरी झाली, 10 लाखाची चोरी झाली, तरी सुद्धा ते नुकसान नाहीच. कल्पनेचाच आनंद आणि कल्पनेचंच दुःख, कल्पनेचाच लाभ आणि कल्पनेचीच हानी, अशा प्रकारचं आहे. आणि मग तुम्हाला अजून मी एक सांगतो, तुम्ही समजा स्वप्नामध्ये चोरी केली, स्वप्नामध्ये चोरी केली किंवा स्वप्नामध्ये 2-4 मर्डर केले, तर तुमच्यावर पोलीस केस होते का? पोलीस केस होते का? स्वप्नामध्ये मर्डर केला, स्वप्नामध्ये हे केलं, तर पोलीस केस होत नाही. जागृती आणि स्वप्न एक आहे असं जर आहे, मग जागृतीसुद्धा पोलीस केस व्हायला नको आहे. नाही का. जागृतीसुद्धा काही पाप आणि पुण्य स्वप्नात निर्माण होतं का? स्वप्नात किती वाईट वर्तन केलं तरी पाप निर्माण होत नाही. स्वप्नात कितीही चांगलं वर्तन केलं तरी पुण्य होत नाही. तसं जागृतीमध्ये कितीही पुण्य केलं, कितीही चांगलं कर्म केलं तरी पुण्य नको आहे, आणि कितीही वाईट कर्म केलं तरी पापसुद्धा होत नाही. अशा स्थितीवर आपल्याला जायचं. नाही का. तुका म्हणे, आम्ही झालो अग्निरूप आणि लागून ती पाप पुण्य अंगा. नाही का. मग तिथं पाप आणि पुण्य शिवत नाही. तिथं पाप पुण्य कुठे, जो जीव आहे, जीवाला पाप आणि पुण्य असतं, ब्रह्मला पाप नाही पुण्य नाही. का बरं? पाप पुण्याचा परिणाम त्याचे सुखदुःखाचे भोग असतात, आणि पाप पुण्याचे परिणाम सुखदुःखाचे भोग असतात.
परंतु आत्म्याच्या ठिकाणी काही त्याला सुखदुःखाची भोगच नाही, त्यामुळे त्याला पापही नाही पुण्य नाही आणि आपण तर आत्मरूप आहोत. म्हणून हे व्रत आहे. काय आहे, जसं शेतकरी काय करतो, रोज शेतामध्ये काम करतो नाही का, मग तसं किंवा पखवाज शिकणारे लोक 5 वाजता 4:30लाच 5 वाजता लांब रानामध्ये जातात. आळंदीमधले विद्यार्थी आहेत ना, तर गावापासून दूर जातात पखवाज घेऊन आणि तिथं पखवाज वाजवत बसतात, बुडवीत बसतात. किती आवाज झाला ते दूर जाऊन नाही का, नाही. आणि म्हणून ते रोज काय करतात, पखवाज शिकणारे काय करतात, रोज त्याची तालीम करतात. रोज काय करतात, तालीम करतात, रोज त्याची प्रॅक्टिस करतात. आणि गायकसुद्धा काय असतात, रोज रियाज करीत असतात. गायक काय करतात, रोज रियाज करीत असतात. आणि पथ्य असतात, ते गायकाला लय पथ्य असतात. आंबट खात नाही, तेलकट खात नाही, काही खात नाही आणि रोज रियाज करतात. हे पथ्य आयुष्यभर पाळतात, म्हणून त्यांची गायकी चाललेली आहे. त्यांचं पथ्य मोडलं तर त्यांची गायकी गेली की त्यांना कोण विचारते. मग तशाच प्रकारे आपण सुद्धा परमार्थिक माणसानं नित्य नामघोष, जयाची मंदिरी, तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र, वाराणसी तीर्थक्षेत्र नाश आहे, अविनाशी शिपाई नाश कैसा. म्हणून नित्य नामघोष हे नित्यानं चाललं पाहिजे. नित्यानं हे म्हणजे मग काय आहे, नित्य चिंतन करायचं म्हणजे एक तर 2 चिंतन, एक तर प्रपंचाचं चिंतन करतो, नाही तर आत्मज्ञानाचं चिंतन करतो. आत्मज्ञानाचं चिंतन वाढलं की मग काय होतं की प्रपंच मिथ्या वाटू लागतं. प्रपंचाचे बंध ढिले होतात, प्रपंच सुटतो. आणि प्रपंचाचं चिंतन सुरू केलं की पाप दृढ होत जातं, पापाचे डोंगर वाढत जातात, बंध दृढ होत जातो नाही का. आणि मग शेवटी काय होतं की त्या अधोगतीला त्याला जावंच लागतं त्याला. आणि म्हणून रोज जसं मग काय आहे, विद्यार्थी जसा परीक्षेपर्यंत रोज अभ्यास करतो 8-8, 10-10 तास, 18-18 तास काय अभ्यास करतात. मग नाशवंत पदवी जर मिळवायची असेल एवढा अभ्यास करतात. मग इथं तर सच्चिदानंद पदवी मिळायची असेल तर नको का करायला, 8 तास करावं लागतं, फुकट होणार नाही. यासाठी केला होता 8 तास, शेवटचा दिवस गोड व्हावा नाही का. आपलं आयुष्य जर सुखाचं जायचं असेल, आपल्या हिताजो अशी जागा हित जर साधायचं असेल, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे मोठा धंदा करावा, लई बँकेमध्ये पैसा साठवावा नाही का, काय करावं. आणि प्रपंचाला काय करायचं, चिकटपट्टी घ्यायची ना, आपण चिटकून ठेवायचं आपल्यालाच प्रपंचामध्ये. परमार्थेवर परमार्थ हा आनंदच आहे. परमार्थ काय आहे, आनंदच आहे. आणि संसार म्हणजे काय आहे, दुःखच आहे नाही का. आता जास्त काय सांगायला पाहिजे, याच्यापेक्षा जास्त नाही का. आणि म्हणून अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही. अभ्यासाला काय अवघड आहे का, नाही का. पण इथं निश्चय लागतो. एक हे की आपण अज्ञान टाकल्याशिवाय ज्ञानाचा स्वीकार करता येत नाही. अज्ञान टाकल्याशिवाय ज्ञानाचा स्वीकार करता येत नाही. एक तर अंधार नाही, ते एक म्हणजे प्रकाश नाही. म्हणजे अभ्यासच इथं करावा लागतो. त्या फुकटनं पेरल्याशिवाय उगवतं का, पेरल्याशिवाय उगवत नाही. आणि उगवलं तरी त्याची निगा राखावी लागते, खुरपावं लागतं नाही का. काय करावं लागतं, खुरपावं लागतं, ते खुरपणी करावी लागते पीक. आणि म्हणून तर परमार्थात खूप प्रपंच नाही केला तरी काही बिघडत, उलट चांगलं नाही केलं तर बिघडत नाही, उलट चांगलं. आणि परमार्थ नाही केलं तर बिघडलं आणि मग वाईट नाही का. असं असतं, मोठा गुंत आहे. परंतु आता एकदाचा निश्चय करून टाकायचा. एक तर आपण 8 तासानं त्यांचं काय ऐकायचं, जाऊ द्या बोलू द्या, जाऊ दे बडबड करू द्या. मग बाबा सांगतात ना, बाबा सांगायचे
ती भजन करा, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, भजन करायचं. सोपन काका मुक्ताबाई, आणि ती काय म्हणते, नामदेव जनाबाई, मित्र आता झोपले का बाई. सोपन काका मुक्ताबाई, मित्र आता म्हणणारच नाही. नको म्हणून काय कोणाला वापस जाते. म्हणजे काही असा निग्रह करतात, ऐकायचंच नाहीच ऐकायचं. करा बडबड तिकडं, कबरही बडबड करा, ऐकायचंच नाही का, काय कोणाला वापस जाते. इथं असं आहे, इथे काय कोणाची गेली, जिने त्याने आपले आहेत केले. अहो देव कसा आहे, अतिशय आनंद स्वरूप आहे, अतिशय दयाघन आहे, अतिशय कृपाळू आहे. तो कृपेचा सागर आहे, त्याला काही लागत नाही. प्रपंचाला खूप लागतं, परमार्थाला काही लागत नाही का, काही लागत नाही परमार्थ, नाही का. आणि म्हणून कसं आहे, झडझडून वाहिलानी. कसं करायचं, झडझडून वाहिलानी. म्हणा सज्जना भक्तिपंथीची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावी, नाही का. तो दयाघन आहे. एक आपल्यात ओढ निर्माण झाली का तो श्रीहरी कृपा करतो. काय करतो, श्रीहरी कृपा करतो. तो कोणाचा त्याग करत नाही, फक्त त्याच्या जवळ जाणं म्हणजे चांगले विचार करणं, चांगलं अंतःकरण बनवणं. सहनशीलता लागते थोडीशी. म्हणून जी सून, तुम्हाला माहिती आहे का, की फुलं होती. फुलं काय झाली, दसऱ्याचा वेळ आला, लई बाजारामध्ये फुलं आली. एक फुलांचं पोतं होतं, आणि त्या फुलांचं पोतं काय झालं, ते एका ठिकाणी गेलं, विकलं गेलं. तर काही फुलं काय झाली, तर देवाच्या गळ्यामध्ये हार होऊन पडली. काही फुलं देवाच्या गळ्यामध्ये हार होऊन पडली, आणि काही फुलं काय झाली, प्रेतावर गेली. प्रेताचा शृंगार करण्यासाठी, प्रेताचा शृंगार करण्यासाठी नाही का. मग आता ती फुलं म्हणाली, जी प्रेतावर गेली त्यांची गाठ पडली सहज योगायोगानं. म्हटली, अरे तुम्ही किती भाग्यवान, किती भाग्यवान, तुमचं किती भाग्य, तुम्ही देवाच्या गळ्यात हार होऊन पडला, देवाने तुमचा प्रेमाने स्वीकार केला, तुमच्या देवाने आपल्या गळ्यामध्ये धारण केलं, आणि आम्हाला मात्र प्रेताचे शृंगार करायची पाळी आली. मग ती हारातली फुलं म्हणाली, हारातली फुलं म्हणाली, आम्ही जेव्हा हार करत होते, तो कोण, तो मनुष्य, ज्या फुलाचा धंदा करणारा, बरं माळी, तो फुलाचा धंदा करणारा जेव्हा हार करीत होता तेव्हा टचाटच टोचत होता. आम्ही ते सहन केलं, पण तुम्ही ओरडायला लागले, हातपाय झाडायला लागले, आणि मग तुम्हाला प्रेताची संगत झाली, आणि आम्ही ते सहन केलं, आणि म्हणून आम्हाला काय झालं, श्रीहरींच्या गळ्यामध्ये, कंठामध्ये आम्हाला आनंदानं श्रीहरीने धारण केलं, नाही का. दगड होता, एक दगडाचे 2 तुकडे झाले, नाही का. दगडाचे 2 तुकडे झाले, आणि ज्या एक दगड मूर्ती झाला, आणि एक तुकडा काय झाला, मूर्ती झाला, आणि दुसरा तुकडा काय झालं, पायरीचा दगड झाला. तर सगळे लोक यायचे, त्या पायरीवर काय करायचे, पाय घासायचे, तिथं पाय ठेवायचे, पाय देऊन देवाच्या दर्शनाला जायचे. पहिला जो दगड होता, सगळे लोक त्याचे दर्शन घ्यायचे, त्याची पूजा करायची, नाही का. तिथं अतिशय सद्भाव ठेवायचे, आणि पायरीच्या दगडाला मात्र तुडून जायचे. तर पायरीच्या दगडाला म्हटलं, अरे आपण एकच होतो, एकाचे 2 तुकडे झाले, पण तुम्ही अगदी
तुमचे लोक सगळं जग पूजा करते आणि आम्हाला लाथा घालून आमच्यावरून जातात का? तर तो जो मूर्ती झाला तुम्हाला आम्ही टाकीचे घाव सहन केले, टाकीचे घाव सहन केले म्हणून आमची मूर्ती झाली. पण तुम्ही तेव्हा हातपाय झाडले, उर्मटपणा, नाही ऐकायचं. का ऐकायचं? सोडायचंच नाही आपलं व्रत, जा खड्ड्यात. व्रत सोडायचंच नाही, जा खड्ड्यात. नाही का? मग खड्ड्यात चुकणार आहे का? नाही का? आणि म्हणून आम्ही ते टाकीचे घाव सहन केले आणि म्हणून काय झालं, रामदेवाची मूर्ती झाली. आणि तुम्ही तर हातपाय झाडले, उर्मटपणा, आणि म्हणून तुमचा काय झाला, पायरीचा दगड झाला. नाही का? आमच्या मागं, माझ्या मागं काही थोडे प्रॉब्लेम आहेत. म्हणजे सगळं टाकून परमार्थ झोकून द्यायचं असतं. इथं उर्मटपणा चालत नाही, झोकून द्यावं लागतं. पण मूर्ख लोक असतात ना, मूर्ख बुद्धी, ऐकायचंच नाही. जे सांगितलं ते ऐकायचंच नाही, त्याप्रमाणे वागायचंच नाही. काय कोणी वापरायचं नाही का? इथे काय कोणाची गेली त्याने आपली आई तर केली. सासूचं मी ऐकणारच नाही, सासू सासऱ्याचं ऐकणारच नाही. नाही का? मग शेवटी काय झालं, सगळ्यांना 10-10 एकर जमीन दिली आणि तिला फक्त 1 एकर जमीन दिली. का? बोलले नाही, ठीक आहे तुझं चालू दे, पण तुझ्या नावावर फक्त 1 एकर जमीन. आणि बाकीच्यांना 101 एकर जमीन होती. अशी कल्पना. जमीन किती होती? 101 एकर. मुलं किती होती? 3. धाकटी कशी होती? उर्मट. ऐकायचंच ना सासू सासऱ्याचं. हे सत्य सांगतो बरं का मी. आत्तापर्यंत सांगितलं सगळं खोटं ठरेल, पण आता जे सांगतो ते खोटं ठरणार नाही. आणि तुमच्यासाठी सांगतो, हितासाठी सांगतो. मला माहिती, मला सगळं माहिती आहे. त्यासाठीच दृष्टांत देते. ज्यांची बुद्धी तशी आहे त्यांच्यासाठी हा दृष्टांत. काय? ज्यांची जशी बुद्धी आहे त्यांच्यासाठी हा दृष्टांत. फक्त इथं नाव घ्यायचं नाही. पण जास्त त्याला नाही का, घसघस के सांगतो, काय हरकत नाही. घस के खूब लगाओ पानी, तेरे मन में क्या है मैंने पहचानी. घस के खूब लगाओ पानी, तेरे मन में क्या है मैंने पहचानी. नाही का? न सांगता तुम्हा कळो येथे अंतर, न सांगता तुम्हा कळो येथे अंतर, विश्वंभर परिहारची न लगी. काय गरज नाही. आणि म्हणून एक साधू होती आणि त्या साधूनं पाहिलं एका तळ्याच्या काठी चिंतन करीत होती ते साधू. आणि एक तिथं बगळा होता. बगळा काय करायचा, खडकावर बसला आणि ती चोच पाण्यात बुडून घाशीत होता. नाही का? मग साधू म्हटले त्याचे पाहून, आणि जणू काय तो काय करतो, तपश्चर्याच करीत आहे असं वाटावं. खडकावर बसला, पाण्यामध्ये चोच बुडवायचा, ती चोच घासायचा, आणि जणू काही कोणाला पाण्याला वाटावं हा किती कठोर तपश्चर्या करतोय. म्हणून साधू म्हटले, घस घस के खूब लगाओ पाणी, तेरे मन में क्या है मैंने पहचानी. तुझं हे सोंग आहे, तुझं हे नाटक मी ओळखले. साधूचं सहज चिंतन चालू होतं असं, कारण ते परिपूर्ण आहे त्यांना काय. आणि मग काय झालं, तिथं एक न्हावी आला. नाही का? तिथं एक न्हावी आला, नाही राजा आला. त्या साधूच्या दर्शनाला राजा आला. राजानं काय केलं, साधूचं दर्शन घेतलं. राजाला वाटलं साधू काहीतरी आपल्याला उपदेश करेल, 2 शब्द सांगेल, परंतु साधू त्याच्यातच घडून गेला होता. घस घस के खूब लगाओ पाणी, तेरे मन में क्या है मैंने पहचानी. नाही का? आणि म्हणून कसं आहे, तर साधूनं काय केलं, राजानं काय केलं, ते साधू हे शब्द लक्षात ठेवले आणि त्याच्या मनात पगला बसला त्या शब्दांचा. आणि राजा म्हणू लागला, घस के खूब लगाओ पाणी, तेरे मन में क्या है मैंने पहचानी. इकडं प्रकाश आला. राजाचं राणीचं प्रधानाचं प्रेम होतं.
राणीचं आणि प्रधानाचं प्रेम होतं. त्या दोघांनी असं ठरवलं, आपण राजाचा काटा काढायचा आणि मग आपण दोघंच, मी राज्यावर बसेल आणि तू माझी राणी, असं त्या दोघांचं कूटकारस्थान ठरलं. आणि मग त्यांनी काय केलं, हा काटा कसा काढायचा म्हणे, तसे तर आपल्या संधी मिळणार नाही. मग एका न्हाव्याला सांगितलं, धारदार आणायचा वस्तारा, असा चाकू वस्तारा दाढी करण्यासाठी. राजाची दाढी करायला ना, तू काय करायचं, त्यावेळेला दाढीच्या निमित्तानं राजाचा हत्या करून टाकायची, असं त्या प्रधानानं राणीने सांगितलं. हे तू करायचं आणि तुला मोबदला एवढे पैसे तुला देऊ सांगितलं. आणि शेवटी प्रधानाला ते काम करावं लागलं. प्रधान आला राजाची दाढी करायला आणि तो वस्त्र असा घासायला लागला. ते चाकू मला वस्त्र घासायला. राजा म्हटलं, घस घस के खूप लगाओ पाणी, तेरे मन में क्या है मैंने पहचानी. अरे, तो न्हावी म्हणतो, राजाला एकच काय कळलं, तेरे मन में क्या है मैंने पहचानी, म्हणजे आता काय आपलं खरं नाही, आपलं बिंग आता फुटलं, आपलं पित्र आता उघडं पडलं, आता काय सुटका नाही. तो म्हणला, राजेसाहेब माफ करा, माझ्या मनानं नाही मी हे केलं, मला त्यांनी करायला भाग पाडलं, माझी इच्छा नव्हती, पण त्यांनी माझ्यावर दडपण आणलं. खरोखर राजेसाहेब सांगतो, माझी इच्छा नव्हती, मला माफ करा. मग राजा म्हणतो, झालं काय झालं सांग खरं. राजा म्हणतो, खरं सांग. मग सांगितलं असं नाही का. म्हणजे साधूचे शब्द काय करतात, साधूचे शब्द ऐकले तर राजाचे प्राण वाचले, नाही का. आणि म्हणून कसं आहे, तर मग सांगितलं, ऐकायचंच नाही का, ऐकायचंच नाही मुद्दाम. का ऐकायची इतकी मूढ बुद्धी. अहो, साधूनं शिव्या जरी दिल्या, लाथ जरी घातल्या, तुम्हाला माहिती आहे का, श्री भगवान विष्णू होते, नाही का, भगवान विष्णू. तर भृगु ऋषी होते, भृगु ऋषी. आणि भृगु ऋषीने ठरवलं की खरा महात्मा कोण आहे याचा शोध घ्यायचा, खरा महात्मा कोण आहे शोध घ्यायचा, असं भृगु ऋषीने ठरवलं. आणि म्हणून भृगु ऋषी गेले, रागारागानं गेले, कोणाकडं तर जास्त नाही सांगत, रागारागानं गेले. आणि आता रागारागानं गेल्यानंतर काय झालं, विष्णूनं ओळखलं की आता हा भृगु ऋषी आलेला आहे आणि तो आता भयंकर रागानं पेटलेला आहे, तो आता येणार आणि आपल्याला लाथा घालणार. आणि लक्ष्मीला म्हटलं, हे लक्ष्मी, हे तुला सहन होणार नाही, म्हणून तू बाजूला जा, त्याला येऊ दे. पण तू भृगु ऋषी रागानं आले, पण ते देवाचे भक्त होते, तरी पण त्यांना देवाचा राग आला होता म्हणजे त्यांना देवाची परीक्षा पाहिजे होती. सहनशीलता किती आहे का नाही. इतरांची परीक्षा पाहिली, आता विष्णूची परीक्षा पाहिजे होती. इतर ब्रह्मदेव वगैरे फेल गेले होते, आता विष्णूची परीक्षा पाहिजे होती. आणि म्हणून रागारागाने आले ते भृगु ऋषी, रागारागाने आले. आणि रागारागाने आल्यानंतर त्यांनी काय केलं, तर त्या विष्णूच्या, भगवंताच्या छातीवर लाथ मारली. काय केली, परीक्षा पाहण्यासाठी म्हणा किंवा कशी का म्हणा, रागाने म्हणा, परीक्षा पाहण्यासाठी. पण लाथ परीक्षा पाहण्यासाठी म्हणजे रागानेच मारली ना. काय केलं, लाथ मारली. तर भगवंताने काय केलं, आपल्या भक्ताची लाथ हृदयावर धारण केली. त्याला वत्सलांछन म्हणतात. त्याला का म्हणतात, वत्सलांछन. तर वत्सलांछन आहे. तर भगवंत आपल्या भक्तांना आपली सगळी चिन्ह देतो. तुम्हाला सांगतो, भगवंत भक्ताला काय करतो, सगळीची सगळी लक्षणं देतो, चिन्ह देतो, सगळी लक्षणं देतो, आपली सगळी संपत्ती बहाल करतो. फक्त भगवंत आपल्या कोणत्याही भक्ताला एवढं लक्षण मात्र त्याने स्वतःसाठी ठेवलेलं आहे, वत्सलांछन. का, भक्ताची लाथ भगवंतानं अंतःकरणावर अतिशय प्रेमाने आदरानं सांभाळलेली आहे. आणि म्हणून तिचा आदर करतो भक्ताच्या लाथेचा. त्याची भक्ती कधी फेल जात नाही, परमार्थातलं काहीच फेल जात नाही, आणि संसारातलं सुद्धा काही फेल जात नाही. पण संसारातलं काय फेल जात नाही, आपल्याला खाव्या लागणाऱ्या लाथा
ह्या एकही चुकत नाही संसारात. आणि परमार्थातलं काय फेल जात नाही तर आनंद आणि ईश्वराची कृपा, नाही का, आनंद, सुख, समाधान, सुखाचा वर्षाव हे परमार्थामध्ये प्राप्त होतं भक्ताला. सुटकाच नाही त्याची भक्ताची. ईश्वर त्याच्यावर काय करतो, पूर्ण कृपा करतो आणि त्याला आनंद देतो. सांसारिक माणसाला काय करतो, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीत अशी. मग दुष्ट कोण आहे? देवाचं संतांचं ऐकत नाही तो दुष्टच आहे. बरोबर आहे ना. दुष्ट कोणचा, सज्जन कोण? जो परमार्थ म्हणजे श्री हरींचा ऐकतो, शास्त्राचं ऐकतो, साधू संतांचा ऐकतो, तो सज्जन आहे. आणि जो त्यांचं ऐकत नाही, त्यांचं उपमर्द करतो, तो दुष्ट आहे. मग घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीत अशी, भक्ताला पायापाशी आणि दुर्जनाशी संवाद, नाही का, त्यांचा संवाद करतो, नाही का. आणि म्हणून कसं आहे, जे सून सासू सासऱ्याचा आदरच करते, साधा विचार, अहो आदर करायला सुद्धा खूप मोठा विचार लागतो. आदर फुकट नसतो, सहनशीलता लागते, नाही का. मग त्या भृगु ऋषींनी श्री विष्णूंना एवढी जोरात लाथ मारली, परंतु विचार काय आहे, त्या लाथेचा प्रेमानं स्वीकार केला, नाही का. आणि सासू सासऱ्यांच्या शिव्या जसं भक्ताला काय आहेत तर काय असतात, शिव्या जरी दिल्या तरी तो फुलं म्हणून स्वीकार करतो, फुलं म्हणून स्वीकार. जी सून सासू सासऱ्यांच्या शिव्यांचा सुद्धा फुलं म्हणून स्वीकार करते तर तिचं कल्याण होतं बरं. तसंच भक्ताचं काय होतं, भक्ताचं सुद्धा जो सहन करतो त्याचंही कल्याण होतं. मग दृष्टांत सांगत होतो, 3 जण भाऊ होते, नाही का. 3 भावांचं कुटुंब, त्या 3घांच्या बायका आणि त्यांचे आईवडील म्हणजे त्यांचे सासू सासरे, त्या 3घांचे आईवडील. हां, तर आता सगळ्यात पहिल्या ज्या 2 जावा होत्या त्या खूप चांगल्या होत्या. सासू सासऱ्यांचं काय करायचं, सेवा करायच्या, आदर करायचं, त्यांचं काय हवं नको ते पाहायचं आणि कितीही रागवलं तरी त्याचा राग धरायचा नाही, त्यांची सेवा प्रेमानं सेवाच करायची, हे त्यांचं वृत्त होतं. पण धाकटी मात्र विचित्र होती. धाकटी का होती, सासू सासरे कितीही चांगले वागले तरी तिला त्याची किंमतच नव्हती. इतकी म्हणजे मूर्खांना हे कळत नसतं. आज सगळं मूर्खांसाठी सांगितलं. मूर्खांना हे कळत नसतं. त्यांना उपदेशसुद्धा, नाही का, उपदेश तिथं काम करत नसतो मूर्खांच्या ठिकाणी. जळायला लागलेलं झाड, आटायला लागलेली म्हैस, तिला हिरवा चारा घालून उपयोग नसतो. जी म्हैस आटायला लागलेली तिला हिरवा चारा काम करीत नाही. जे झाड वाळायला लागलेलं आहे त्याला खतन पाणी काय करीत नाही. तसे जे विचाराने उर्मट आणि मूर्ख आहे तिला सुद्धा प्रेम तिला कळत नसतं. प्रेमाची भाषा तिला कळत नसते. आणि म्हणून ती सासू सासऱ्यांनी ती उर्मटपणे वागायची. मग त्यांची जमीन होती 101 एकर. ती तिला काही बोलले नाहीत, तिला काही बोलले नाहीत. पण जमीन किती होती, 101 एकर. मुलं किती होती, 3. पहिल्या दोघांच्या नावाने 50-50 एकर केली आणि तिच्या नावाने धाकटीच्या नावाने 1 एकर केली, नाही का. आणि सासू सासरे गेले, सगळी जमीन जास्त त्याला कागदपत्राप्रमाणे वाटणी केली. यांच्या वाट्याला 50 एकर जमीन, यांच्या वाट्याला 50 एकर जमीन आणि हिच्या वाट्याला आली 1 एकर जमीन, नाही का. आणि मग म्हणायला लागली, काय सासूबाई मी काय केलं पाप, सासूबाई मी काय केलं पाप. त्या दोघींना 50-50 एकर दिली, मला 1च एकर दिली. सासूबाई काय केलं मी पाप. सासू म्हणते, सुनबाई हे तुझ्याच हातचं माप. म्हणजे केले कर्म झाले तेच भोगा आले, उपजले मिळे की सुटका नाही.